नमस्कार, मी सुवर्णा. दुपारच्या बातम्यांमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनची सुरुवात आपण आंतरराष्ट्रीय घडामोडीने करणार आहोत. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, आपल्या सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे ते रशिया आणि युक्रेनच्या युद्धामध्ये नेमकं काय होतं. गेले 2-3 दिवस सतत आपण रशिया आणि युक्रेनमधल्या युद्धाच्या बातम्या बघतोय आणि आपल्याला सुद्धा भीती वाटेल अशी परिस्थिती युक्रेनमध्ये निर्माण झालेली आहे. रशिया युक्रेनच्या युद्धासंदर्भातलीच मोठी बातमी आहे. युक्रेनकडून युद्ध थांबवण्याची मागणी केली गेली आहे. 4 लाखांहून अधिक नागरिक निर्वासित झालेले आहेत. आतापर्यंत 5300 रशियन सैनिकांचा मृत्यू झालाय. युक्रेनच्या राजदूतांनी ही माहिती दिलेली आहे आणि आता युद्ध थांबवा अशी मागणी युक्रेनने केली आहे. युक्रेनचे राजदूत काय म्हणाले आपण नजर टाकूया ग्राफिक्सच्या माध्यमातून. आम्हाला वाटतंय युद्ध थांबायला हवं. 5300 रशियन सैनिकांचा मृत्यू झालाय. एका रुग्णवाहिकेवरही हल्ला झालाय. अनेक नागरिक ठार झालेले आहेत. 16 चिमुरड्यांचा मृत्यू झालाय. अनाथाश्रम आणि शाळांवरही हल्ले होत आहेत. रशियाला पूर्ण युक्रेनचा ताबा घ्यायचा आहे. रशियाच्या रणनीतीला सुरुंग लावला गेलाय. युक्रेनमधून 4 लाख नागरिकांचं स्थलांतर करण्यात आलंय. 70 लाख नागरिक देश सोडून जाऊ शकतात. The amount of Ukrainian refugees has exceeded 4 lakh. It's approaching very quickly. That's 5 lakh point. If the war is not stopped, there are some pessimistic prognoses of World Refugee Organizations that the amount of refugees can reach 7 million persons. प्रशांत लीला रामदास यांच्याशी सविस्तर आपण बोलणार आहोत. प्रशांत, युद्ध म्हटलं की दोन्ही देशांची हानी आलीच. ती वित्तहानी सुद्धा आणि जीवितहानी सुद्धा तीच आपल्याला युक्रेन आणि रशियामध्ये बघायला मिळते. आता युक्रेन असं म्हणते की युद्ध थांबवण्याची मागणी आम्ही करतो आहोत. राजदूत काय म्हणाले, काय सविस्तर बातमी? महत्वाचं म्हणजे युक्रेनने दावा केलेला आहे की ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरती काही ट्विट्स आलेले आहेत त्यामुळे म्हटलेलं आहे की रशियाने मोठं नुकसान सहन केलं. 28 तारखेपर्यंत युक्रेन डिफेन्स मिनिस्ट्रीने दावा केला आहे की 5300 लोकांचा मृत्यू झालेला आहे, सैनिकांचा मृत्यू झाला रशियाच्या. त्यानंतर 29 प्लेन हे नष्ट करण्यात आलेले आहे, 29 हेलिकॉप्टर नष्ट केले आहे, 191 टँक्स नष्ट करण्यात झालेले आहेत, 74 आर्टिलरी पीसेस नष्ट झालेले आहेत. त्यानंतर 816 आर्मेड पर्सन जे असतात कॅरी करतात ते दगावलेले आहेत, शहीद झालेले आहेत. किंवा एक बीयूकी सिस्टम जे आहे ते नष्ट करण्यात आलेलं आहे. 21 ग्रँड सिस्टम नष्ट करण्यात आले, 291 कार रद्द करण्यात आल्या, नष्ट करण्यात आलेल्या आहेत. 60 फ्युअल टँक, 3 ड्रोन आणि 5 एंटी एअरक्राफ्ट जे आहे ते नष्ट करण्यात आले. असा ट्विटरवरती रशियाच्या नुकसानाचा दावा युक्रेनने केला आहे. पण दरम्यानच्या काळात जर बघितलं आपण तर युक्रेनची एक वेगळी रणनीती आहे. त्या रणनीतीच्या अंतर्गत ते आता सध्या रशियन डेलिगेशन सोबत म्हणजे रशियन शिष्टमंडळासोबत चर्चा करत आहे. या चर्चेतून सकारात्मक मार्ग निघावा असा प्रयत्न युक्रेनचा आहे. युक्रेन आणि रशियन शिष्टमंडळ जे आहे बेलारूसमध्ये सध्या चर्चा करत आहे. चर्चेच्या माध्यमातून युद्ध थांबवावं असा प्रयत्न असणार आहे. पण या प्रयत्नातून काय बाहेर पडतं हे बघणं महत्त्वाचं आहे. धन्यवाद प्रशांत, आपण ही सविस्तर माहिती दिलीत. आपल्याबरोबर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक अनय जोगळेकर आहेत. अनय, तुम्ही काय सांगाल? आता जी माहिती समोर येते ती युक्रेनकडून युद्ध थांबवण्याची मागणी झालेली आहे. राजदूतांनी युक्रेनच्या तशी मागणी केली आहे आणि अशी मागणी करताना त्यांनी हेही स्पष्ट केलंय की आतापर्यंत 5300 रशियन सैनिक मारले गेलेत. मला असं वाटतं आकडेवारी दोन्ही बाजूंकडनं प्रकाशित करण्यात येते आणि दोन्ही बाजूंमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं अतिरंजितता असण्याची शक्यता आहे. कारण युद्धामध्ये प्रत्येक जण मानसिकदृष्ट्या आपण वरच्या बाजूला आहोत असा दाखवायचा प्रयत्न करतो. त्यामुळे रशियाने दावे केलेत, युक्रेनने दावे केलेले आहेत. पण आता मला एक जे चित्र दिसतंय त्याच्यामध्ये रशियाचे सैन्य आता राजधानी किएव्ह पासून जवळजवळ 30 किलोमीटरच्या अंतरात आहेत. किएव्हमध्ये रणगाडे घुसण्याचा प्रयत्न करत आणि तिथे अतिशय जोरात संघर्ष होत आहे. एकीकडे रशियाने युक्रेन बरोबर बेलारूसमध्ये शांतता चर्चा करण्याचे संकेत दिलेले आहेत, तर दुसरीकडे
आपली अण्वस्त्र किंवा अण्वस्त्रधारी मिसाईल्स फॉरवर्ड पोझिशन्सवर तैनात करून पाश्चिमात्य देशांना या संघर्षात तुम्ही ढवळाढवळ करू नका, नाही तर तुम्हाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, अशा प्रकारचे एक आक्रमक भूमिका घेतलेली आहे. तिसऱ्या ठिकाणी मला असं वाटतं रशिया हा प्रयत्न करते की मोठ्या संख्येने युक्रेनियन लोक जर युक्रेन सोडून युरोपात गेले तर युरोपमध्येही सुरुवातीला या सगळ्या लोकांचं स्वागत केलं जाईल, कारण ते युक्रेनमधनं शरणार्थी आलेले आहेत. पण आता युरोपियन देशांची ही अवस्था कोविडमुळे आणि त्याच्यानंतर आलेल्या आर्थिक संकटामुळे बिकट आहे आणि त्याच्यामुळे अधिक हे शरणार्थींचं जर संकट आलं तर त्याच्यामध्ये युरोपमध्ये परस्पर अंतर्गत राजकारण सुरू होईल, त्याचा फायदा रशियाला घ्यायचा आहे. आणि चौथीकडे एक रशिया, मला असं वाटतं की 3 शहर आहेत मुख्यतः, किएव राजधानीचं शहर, खार्किव आणि खर्सन, म्हणजे हा जो मुख्यतः पूर्व भाग आहे युक्रेनचा, त्याच्यावर रशिया आपला प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करते. आणि याला एक अतिशय म्हणजे कूटनैतिकदृष्ट्या अतिशय धूर्त चाल रशियाची आहे आणि त्याला युक्रेन आणि पाश्चिमात्य देश कशा प्रकारे उत्तर देतात ते आपल्याला बघायला लागेल. नक्की. अनयजी, मी विनंती करेन आपण असेच सोबत राहा. युक्रेनमध्ये घुसलेल्या रशियानं सैन्य मागे घ्यावं अशी मागणी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमीर झेलेन्स्की यांनी सुद्धा केली आहे. त्याचबरोबर रशियानं लवकरात लवकर शस्त्रसंधी करावी अशी मागणीही त्यांनी केली आहे. रशिया आणि युक्रेन दरम्यान बेलारूसमध्ये चर्चा होते. या चर्चेतूनच युद्धाचं पुढचं भवितव्य ठरेल. युक्रेनमधील प्रत्येक जण योद्धा आहे. योद्धा त्याच्या जागी ठामपणे उभा असून आपण प्रत्येक जण जिंकू असं झेलेन्स्की यांनी म्हटलेलं आहे. अनय जोगळेकर आपल्या सोबत आहेत. अनयजी, तुम्ही जसं म्हणालात की एका बाजूला बेलारूसमध्ये चर्चा सुरू होते, या चर्चेतनं काही निष्पन्न होईल असं वाटतं का आत्ताच्या परिस्थितीत? कारण याआधी सुद्धा अनेकदा चर्चा होऊन गेलेल्या आहेत. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे जो झेलेन्स्की म्हणतायत की प्रत्येक जण योद्धा आहे आणि खरोखर हा ठामपणा युक्रेनच्या नागरिकांचा बघायला मिळाला. निश्चितच ही गोष्ट निश्चितच कौतुकास्पद आहे की ज्या पद्धतीने युक्रेनियन लोक प्रतिकार करतात ती त्यांच्याकडनं अपेक्षा नव्हती. कारण 2014 सालापर्यंत जेव्हा रशियानी क्रायमिया आणि पूर्वेकडचा भाग गिळंकृत करेपर्यंत युक्रेन लष्करीदृष्ट्या अजिबात तयार नव्हतं. युक्रेनची जी काही तयारी झालेली आहे ती गेल्या 7 वर्षात तयारी झालेली आहे आणि त्यामुळे रशियासारख्या बलाढ्य देशाशी युक्रेन सामना करू शकेल अशी कोणालाही अपेक्षा नव्हती. पण युक्रेनियन लोकांनी आतापर्यंत गेल्या 4 दिवसात एक रशियाला जे जितक्या सहजतेने आत प्रवेश मिळेल असं वाटलं होतं तेवढं त्यांना मिळत नाहीये, संघर्ष होतोय. दुसरी गोष्ट म्हणजे युक्रेनचा दृष्टिकोन आता असा आहे की युक्रेननीच याच्यामध्ये शांतता चर्चा करण्याची तयारी दाखवलेली आहे. पण या शांतता चर्चेच्या अटी शर्ती काय असतील या सगळ्यात महत्वाच्या आहे. कारण रशियाच्या दृष्टीने युक्रेनचं पाश्चिमात्य देशांकडे, अमेरिका आणि नेटोकडे ओढलं जाणं हा रशियाच्या दृष्टीने सगळ्यात मोठा समस्येचा भाग आहे. आणि जरी या नेटोच्या सहभागाला वगैरे अजून बरीच वर्ष असली तरी रशियाचं असं म्हणणं आहे की युक्रेन हा खरं तर सांस्कृतिक दृष्ट्या वेगळा देशच नाहीये, तो रशियाचा भाग होता. आणि जरी युक्रेनला स्वतंत्र राहायचं असेल तरी त्याला एक रशियावर अवलंबून असलेला देश म्हणून राहावं लागेल. आणि त्या दृष्टीने या दिवसामध्ये रशिया जेवढा जास्तीत जास्त विध्वंस करता येईल तेवढा युक्रेनमध्ये विध्वंस करते की जेणेकरून जेव्हा हे युद्ध थांबेल तेव्हा युक्रेनच्या पुनर्बांधणीसाठी लागणारा वेळ आणि याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी अधिक अवघड होऊन जातील. पण मग अनयजी, म्हणूनच इथे हा मुद्दा आहे की कितीही चर्चा जरी बेलारूसमध्ये किंवा इतर वेगवेगळ्या ठिकाणी होऊ घातल्या तरी सुद्धा झेलेन्स्कींचं व्यक्तिमत्व बघता, त्यांची रणनीती आतापर्यंतची त्यांची युद्धामध्ये उचललेली पावलं बघता ते कितपत रशियासोबत बोलणी आणि शांतता प्रस्थापित करण्याकरता माघार घेतील असं वाटतं आणि कितपत युक्रेनला परवडेल? झेलेन्स्की त्याबद्दल एक टीकेचा सूर असा होता सुरुवातीला की ते एक टेलिव्हिजन ऍक्टर आहेत आणि त्यामुळे ते काय देशाचं नेतृत्व करणार किंवा अशा प्रकारचा जर संघर्ष झाला तर झेलेन्स्की सगळ्यात पहिले पळ काढतील आणि युक्रेन सोडून पळून जातील. पण यातली मोठी गोष्ट आहे म्हणजे झेलेन्स्की अजूनपर्यंत युक्रेनच्या भूमीवर आहेत आणि ते निदान एक रस्त्यावर ठिकठिकाणी फिरून आपल्या लोकांना लढाईसाठी आवाहन करत आहेत. कारण त्यांना माहिती युक्रेनची सेना रशियाचा सामना करू शकणार नाही. त्यामुळे आपल्या नागरिकांना ते मोल्टोव्ह कॉकटेल बनवण्याचं प्रशिक्षण देणं असो, त्यांच्याशी बंदुका वाटणं असो, खरं तशा एका दृष्टीने खूप गंभीर गोष्ट आहे नागरिकांच्या हातात बंदुका देणं. पण आज युक्रेनकडे दुसरी काही परिस्थिती नाहीये आणि दुसरीकडे ते शांततेच्या चर्चेची तयारी दाखवत असताना मला असं वाटतं पाश्चिमात्य देशांनी आवाहन करत आहेत आणि त्या देशांकडनं रशियावर निर्बंध जशा प्रकारे कडक केले जात आहेत, खास करून स्विफ्ट व्यवस्थेतनं रशियाला वगळण्यासारख्या गोष्टी, त्याच्यामुळे रशियावरही शांतता प्रक्रिया निदान सुरू करण्याची, चर्चा करण्याचा दबाव रशियावर पडतोय. त्यामुळे झेलेन्स्की आणि
पाश्चिमात्य राष्ट्र मिळून काय करतात ते बघणं महत्वाचं आहे. नक्की. अनयजी, आभार. आपण सविस्तरपणे या सगळ्या संदर्भात बोललात. आत्ताची परिस्थिती काय आहे, बेलारूसमध्ये चर्चा होतील तिथे नेमकं काय समोर येतं, या सगळ्या गोष्टी बघणं महत्त्वाचं आहे आणि त्याचे सगळे अपडेट्स न्यूज 18 लोकमत आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहणार आहे. आपण या युद्धासंदर्भातल्याच अजून काही घडामोडी बघणार आहोत. युक्रेनवरील हल्ले वाढत असतानाच आता रशिया आणि युक्रेनमध्ये थोड्याच वेळात शांतता चर्चा होईल असं असलं तरी रशियाची मात्र यामध्ये दुटप्पी भूमिका दिसते. कारण एकीकडे चर्चेची तयारी सुरू असताना दुसरीकडे मात्र रशियाने अण्वस्त्र तयार करण्याचे आणि ते सज्ज ठेवण्याचे आदेश दिलेले आहेत. थोड्याच वेळात बेलारूसमध्ये बैठक पार पडतेय. या चर्चेनंतर रशिया युक्रेनमधील युद्धावर तोडगा निघणार का हे बघावं लागणार आहे. पण जर तोडगा निघाला नाही तर रशिया युद्धाच्या तयारीत आहे का असाही प्रश्न पडतोय. बेलारूसमध्ये ही चर्चा होते आहे, शांतता चर्चा आहे. युक्रेननं अशी मागणी केली आहे की शांतता प्रस्थापित व्हावी युक्रेन आणि रशियामध्ये. ग्राफिक्सच्या माध्यमातून काही महत्त्वाच्या गोष्टींवर आपण नजर टाकूया युक्रेन आणि रशिया युद्धासंदर्भातल्याच. युक्रेनसाठी मदतीचा ओघ कुठून येतोय ते बघा. अमेरिका सैन्यासाठी $350 कोटी मदत. युक्रेनच्या सैन्यासाठी ही अमेरिकेनं मदत पाठवली आहे. जर्मनीनं 1000 अँटी टँक शस्त्र देऊ केलेली आहेत युक्रेनकरता. 500 हवेत मारा करणारी क्षेपणास्त्र दिली जाणार आहेत. युक्रेनला वेगवेगळ्या देशांमधून मिळणारा मदतीचा ओघ आपण बघतोय. बेल्जियम रोमानियामध्ये 300 सैनिक तैनात करणार आहे. या युद्धाची कारणं काय त्यावर आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून आता नजर टाकूया. युक्रेनचा नाटो समावेशाला रशियाचा विरोध आहे. युक्रेन नाटोमध्ये समाविष्ट होईल यासाठी रशियाला विरोध आहे. रशियाचा नॉर्थ स्ट्रीम 2 पाईपलाईनचा सुद्धा युक्रेन आणि रशियामध्ये वाद आहे. 2013 पासून या तणावाला सुरुवात झाली युक्रेन आणि रशियामधल्या. रशियाचा प्रयत्न आहे की युक्रेन पुन्हा रशियामध्ये जोडलं जाईल. 2014 मध्ये क्रिमियावर रशियाचा ताबा बघायला मिळाला होता. दरम्यान रशिया आणि युक्रेन युद्धाचा आजचा 5वा दिवस आहे. युक्रेनमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे मोठ्या प्रमाणात भारतीय विद्यार्थी तिथल्या म्हणजे युक्रेनच्या सीमेवर अडकून पडलेले आहेत. या विद्यार्थ्यांच्या सुटकेकरता भारत सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. याच संदर्भात पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय बैठक सुद्धा पार पडली. या बैठकीमध्ये भारतीयांच्या सुटकेकरता युक्रेनच्या शेजारील राष्ट्रांशी समन्वय साधण्यावर चर्चा झाली. याकरता केंद्रीय मंत्र्यांना पोलंड, हंगेरीला पाठवण्यात येणार आहे. हरदीप पुरी, ज्योतिरादित्य सिंधिया, किरेन रिजिजू आणि जनरल VK सिंग भारतीय विद्यार्थ्यांच्या मदतीकरता युक्रेनच्या शेजारील देशांमध्ये जाणार आहेत. स्वतः तिथे जाणार आहेत, तिथे प्रवास करणार आहेत आणि तिथून ते भारतीय विद्यार्थ्यांना कसं भारतात परत आणलं जाईल यासाठी प्रयत्न करणार आहेत. 4 मंत्री आहेत जे युक्रेनच्या बाजूच्या राष्ट्रांमध्ये देशांमध्ये जातील आणि आपल्या भारतीय विद्यार्थ्यांना, भारतीय नागरिकांना परत आणण्याकरता प्रयत्न करतील. दरम्यान युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना दिलासा मिळालेला आहे. दिलासा म्हणजे अशा अर्थी दिलासा की निगेटिव्ह RT-PCR रिपोर्ट बंधनकारक असणार नाही. लसीकरण प्रमाणपत्राबाबत भारतीयांना सूट देण्यात आलेली आहे. बोर्डिंगपूर्वी प्रमाणपत्र दाखवण्याची गरज नाही. आत्ता ती परिस्थिती नाही, त्यामुळे हे निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. आत्ता लवकरात लवकर युक्रेनमधून भारतीय नागरिकांना भारतात परत आणणं ही प्राथमिकता आहे, त्यामुळे हे निर्बंध शिथिल करण्यात आलेले आहेत. रशियानं युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा सुरक्षा परिषदेची बैठक बोलवण्यात आली होती. या बैठकीत संयुक्त राष्ट्र महासभेची तातडीची बैठक बोलवण्याच्या प्रस्तावावर मतदान झालं. या प्रस्तावाच्या बाजूने 11 मतं पडली तर भारत, चीन, UAE मतदानापासून पुन्हा दूर राहिला. यामुळे महासभेची बैठक होण्याचा मार्ग मोकळा झाला. कूटनीती आणि संवादाच्या मार्गानेच हा प्रश्न सुटू शकतो असं भारतानं स्पष्ट केलं. निर्णयाच्या बाजूने 9 मतांची आवश्यकता होती. विशेष बाब म्हणजे या मतदानात सुरक्षा परिषदेचे 5 स्थायी सदस्य रशिया, चीन, फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिका यापैकी कुणालाही वेटो वापरता आला नाही.
हा ठराव मंजूर झाल्यामुळे आता आज 193 सदस्य देशांसह संयुक्त राष्ट्र महासभेची बैठक होणार आहे. बुलेटिनमध्ये इथे एक छोटासा ब्रेक घेऊ. अजून काही बातम्यांसह काही क्षणात पुन्हा भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. झिरा नवेगाव व्याघ्र प्रकल्प जो आहे त्या ठिकाणी अनेक महिन्यांपासून वाघाचं दर्शन झालेलं नव्हतं. मात्र काल अचानक जंगल सफारी दरम्यान वाघाचं दर्शन जे पर्यटकांना झालंय हा T30 वाघ असल्याचं वन विभागानं सांगितलंय. वाघाचं पुन्हा दर्शन झाल्यानं पर्यटक व्याघ्र प्रकल्पाकडे वळतील अशी आशा वन विभागानं व्यक्त केली आहे. एक दोन नव्हे तर तब्बल 26 फुटी पॅन्ट एका टेलर व्यावसायिकाने शिवली आहे. जागतिक टेलर दिनाच्या निमित्ताने मिरजेतील टेलरने अवाढव्य अशी पॅन्ट बनवली आहे. मिरजेतील एका टेलर व्यावसायिकाने ही पॅन्ट शिवली असून इम्रान मलिदवाले असं त्याचं नाव आहे. मलिदवाल्यांना ही पॅन्ट शिवण्यासाठी तब्बल 50 मीटर कापड लागलंय आणि त्याने आपल्या दुकानासमोरच ही भली मोठी लांब लचक पॅन्ट एखाद्या पुतळ्याप्रमाणे उभी केली आणि त्यामुळे येणारे जाणारे ही पॅन्ट पाहून आश्चर्यचकित होतात. जिल्ह्यातील वाशिम अमरावती या महामार्गावर मालवाहू ऑटोमध्ये अपघात झालाय आणि या भीषण अपघातात ऑटो चालक जागीच ठार झाला. मृतक जावेद शेख हे कारंजाकडे भाजीपाला घेऊन येत असताना त्यांच्या मालवाहू ऑटो आणि ट्रकमध्ये शेलूवाडा नजीक त्यांचा अपघात झालेला आहे आणि या अपघातानंतर महामार्गावर मोठ्या प्रमाणात भाजीपाला विखुरला होता. यवतमाळच्या फुलसावंगीतील काही दुकानांना आग लागल्याची घटना घडली आहे. आज पहाटेच्या सुमारास लागलेल्या आगीत लाखो रुपयांचं नुकसान झालं. मुख्य बाजारपेठेतील 7 दुकानं जळून खाक झाल्याची माहिती आहे. केंद्र सरकार राबवत असलेलं ऑपरेशन गंगा वेगानं सुरू आहे आणि युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन 5वं विमान दिल्लीत दाखल झालंय. 249 भारतीयांना घेऊन हे विमान रोमानियामधून निघालं होतं आणि आज सकाळी हे विमान दिल्ली विमानतळावर दाखल झालं. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली आणि या बैठकीत युक्रेनमध्ये अडकलेले भारतीय विद्यार्थी आणि नागरिक यांची सुरक्षा आणि त्यांना भारतात परत आणण्यावर चर्चा झाली अशी माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उच्चस्तरीय बैठक 2 तासांपेक्षा अधिक काळ चालली आणि यावेळी पंतप्रधान मोदींनी युक्रेनमध्ये अडकून पडलेल्या भारतीय विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि त्यांना भारतात परत आणण्यास सर्वोच्च प्राधान्य दिलं. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा सुरक्षा परिषदेची बैठक बोलावण्यात आली होती आणि या बैठकीत संयुक्त राष्ट्र महासभेची तातडीची बैठक बोलावण्याच्या प्रस्तावावर मतदान झालं. या प्रस्तावाच्या बाजूने 11 मतं पडली तर भारत, चीन, UAE मतदानापासून पुन्हा दूर राहिला आणि यामुळे महासभेची बैठक होण्याचा मार्ग मोकळा झाला. कूटनीती आणि संवादाच्या मार्गानेच हा प्रश्न सुटू शकतो असं भारतानं स्पष्ट केलं. युक्रेनमध्ये MBBSच्या शिक्षणासाठी गेलेला अमरावती जिल्ह्याचा शाहीर तेलंग हा विद्यार्थी चांदूर रेल्वे इथे त्याच्या घरी सुखरूप परतला. युक्रेनमध्ये युद्ध सुरू झाल्यावर अतिशय भयंकर परिस्थिती निर्माण झाली होती आणि लवकर मायदेशी आणि घरी कधी पोहोचतो अशी ओढ लागली होती. मात्र आता घरी आल्यानं खूप समाधान वाटत असल्याची प्रतिक्रिया शाहीरने दिली आहे. युक्रेनमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्यासाठी गेलेला भिवंडीतील प्रतीक चव्हाण ही सुखरूप मुंबईत पोहोचला. युक्रेनमध्ये सर्वच नागरिकांमध्ये भीतीदायक वातावरण असून त्या ठिकाणी अनेक जण अडकले असल्याचं प्रतीकनं म्हटलं. गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर आता खासदार संभाजीराजे आक्रमक झालेत. आझाद मैदानात त्यांचं बेमुदत उपोषण सुरू असून आज त्यांच्या या उपोषणाचा 3रा दिवस आहे. दरम्यान संभाजीराजेंच्या प्रकृतीत बिघाड झाल्याची माहिती मिळते आणि त्यामुळे सगळ्यांची चिंता वाढली आहे. खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपोषणासंदर्भात सर्व तपासण्या करण्यात आल्या असून फक्त थोडा अशक्तपणा आलेला आहे. महाराजांची प्रत्येक 6 तासाला आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य विभागाला देण्यात आल्या असून त्यांच्या तब्येतीकडे आरोग्य विभाग लक्ष ठेवून असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात सांगितलं. तर संभाजीराजेंच्या उपोषणादरम्यान अनेक राजकीय नेत्यांनी उपोषणस्थळी जात त्यांची भेट घेतली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राजेंच्या मागण्यांवर चर्चा करणार असल्याचं आश्वासन संभाजीराजेंना दिलं. तर संभाजीराजेंनी आपला लढा श्रीमंत मराठ्यांसाठी नसून गरीब मराठ्यांसाठी असल्याचं म्हटलंय.
मराठा आरक्षणाला आरपीआयचा पूर्ण पाठिंबा असून संभाजीराजे आमचे जवळचे मित्र आहेत, त्यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून मराठा आरक्षणासाठी संभाजीराजेंनी मोठा आवाज उठवला आहे आणि महाराष्ट्र पिंजून काढत त्यांनी मराठा समाजाला जागृत केलंय, असं केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं. रशियामध्ये युद्धजन्य परिस्थिती असताना रशियामध्ये MBBSचं शिक्षण घेणाऱ्या नॉर्थर्न स्टेट मेडिकल युनिव्हर्सिटीमधील विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमधून बाहेर येऊन संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. आम्ही युद्धजन्य परिस्थितीत रस्त्यावर आलो, महाराष्ट्रातील मावळ्यांनो राजांसाठी बाहेर पडा अशी साद त्यांनी घातली. कोल्हापुरात बुधवारी बंदची हाक देण्यात आली. आजपासून कोल्हापुरात विविध पद्धतीची आंदोलनं सुरू होणार आहेत. संभाजीराजेंच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरकर आक्रमक झाल्याचं पाहायला मिळते. तर सोमवारी बंदची हाक देत रास्ता रोकोही करण्यात येणार आहे आणि आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केल्याने परिस्थिती चिघळत चालल्याचं पाहायला मिळतं. मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजीराजेंच्या मराठा आरक्षणाला पाठिंबा देण्याकरता आज पंढरपुरात बंदची हाक देण्यात आली आहे. मराठा महासंघाच्या वतीने पंढरपुरात ही बंदची हाक देण्यात आली आहे. कायदेशीर प्रक्रिया आणि पोलिसांच्या चौकशीच्या विषयावर बोलणार नाही, त्यामध्ये मला कोणतीही कमेंट करायची नाही असं म्हणत राज्याचे बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी राणे पिता पुत्रांवर दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यावर प्रतिक्रिया देणं टाळलंय. तर संभाजीराजे यांच्या उपोषणाला सरकार गांभीर्याने घेत असल्याचं वक्तव्यही अशोक चव्हाण यांनी केलंय. राजकारणाचा स्तर दिवसेंदिवस घसरत असून नगरपालिकेत घडत नसेल असं देशामध्ये सुरू झालंय असं म्हणत राज्याचे बांधकाम दुपारच्या बातम्यांमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आता बोलूया मराठा आरक्षणासंदर्भात. मराठा आरक्षणासंदर्भात एक सकारात्मक बातमी आहे. राज्य सरकार आणि मराठा आरक्षण संदर्भात वर्षा बंगल्यावर झालेली मराठा आरक्षणासंदर्भातली शिष्टमंडळ आणि राज्य सरकार यांच्यातली बैठक ही सकारात्मक झालेली आहे. खासदार संभाजीराजे यांना बैठकीचा अहवाल थोड्याच वेळात पोहोचवला जाणार आहे. वर्षा बंगल्यावर झालेल्या बैठकीत खासदार संभाजीराजे यांच्या सगळ्या मागण्यांवर चर्चा झाली आणि ती सकारात्मक झाली आहे. सगळ्या मागण्या राज्य सरकार मान्य करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. सर्व मागण्या मान्य होत असल्यामुळे खासदार संभाजीराजे आज त्यांचं उपोषण मागे घेऊ शकतात अशी शक्यता आहे. आमचे प्रतिनिधी उदय जाधव यांच्याशी सविस्तर बोलूया. उदय, वर्षा या निवासस्थानी झालेल्या बैठकीसंदर्भात काय अधिक माहिती द्याल? जर ही बैठक सकारात्मक झाली असेल तर संभाजीराजे आज दिवसभरात आपलं उपोषण सोडू शकतात का? सुवर्ण तब्बल 2 तास वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये ही महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे. मराठा आरक्षण संदर्भात खासदार संभाजीराजे हे आझाद मैदान येथे उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या 7 विविध मागण्या आहेत. त्या 7 विविध मागण्या सरकारने मागण्या कराव्यात अशी त्यांची मागणी आहे. ते 15 दिवसांचं एक मुदत दिली होती राज्य सरकारने, मात्र ती पाळली नाही. त्यामुळे त्यांना अखेर उपोषणात बसावं लागलेलं आहे आणि ते उपोषण ते मागे घेणार नाही जोपर्यंत त्यांच्या मागण्या पूर्ण होणार नाहीत. आणि हेच मागण्या घेऊन आज एक शिष्टमंडळ जे आहे मराठा आरक्षण संदर्भात खासदार संभाजीराजे यांचं ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यातले जे प्रमुख नेते त्यांना भेटण्यासाठी आले होते. काल जेव्हा शिवसेना खासदार राहुल शेवाळे हे खासदार संभाजीराजे यांना आझाद मैदान येथे जाऊन भेटले, त्यानंतरच खरं तर या संपूर्ण शिष्टाईला सुरू झाली होती. त्यानंतर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे देखील भेटले आणि आज वर्षावरती जी प्रामुख्याने बैठक झालेली त्या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, त्याचबरोबर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार राहुल शेवाळे, त्याचबरोबर शिष्टमंडळातील मराठा जे पदाधिकारी आहेत ते देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व विभागातले जे प्रतिनिधी होते मराठा आरक्षण संदर्भात ते सर्व उपस्थित होते आणि खासदार संभाजीराजे यांनी उपोषण केलेले आहे. त्यांनी उपोषण का केलंय? त्यांच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्या ज्या आहेत त्या लावून त्यांनी धरल्या होत्या आणि त्या मागण्यांवरती राज्य सरकारने सकारात्मक प्रतिक्रिया दिलेली आहे आणि या सगळ्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य करण्याकडे राज्य सरकारने आता पाऊल उचललेले आहे. प्रमुख मागणी जी होती ती म्हणजे सारथी संस्थेसंदर्भातली आणि अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाच्या संदर्भातल्या या दोन्ही मागण्या ज्या आहेत त्या पहिल्याच बैठकीमध्ये मान्य करण्यात आल्या. त्यामुळे खूप मोठा दिलासा जो आहे तो मराठा आरक्षण संदर्भात जे उपोषणकर्ते आहेत सध्या आझाद मैदानामध्ये त्यांना मोठा दिलासा हा जो मिळालेला पाहायला मिळतोय. सध्या या संपूर्ण बैठकीचा एक ड्राफ्ट जो आहे, अहवाल जो आहे ते तयार करण्याचं काम सुरू आहे. काही वेळातच हे अहवाल तयार करण्याचं काम संपेल आणि तो संपूर्ण अहवाल आझाद मैदान येथे खासदार संभाजीराजे जिथे उपोषण
उपोषणाला बसलेले, तिथे राजेंना तो दाखवला जाईल, त्यानंतर राजे त्यावरती निर्णय घेणार. मात्र एकूण सकारात्मक चर्चा झालेली आहे. खासदार संभाजीराजे यांनी ज्या मागण्या ठेवलेल्या आहेत त्या मागण्या देखील मान्य झालेल्या आहेत. त्यामुळे आज संध्याकाळपर्यंत खासदार संभाजीराजे हे त्यांचं उपोषण आझाद मैदान येथे मागे घेतील अशी शक्यता जी आहे ती व्यक्त केली जात आहे. वरिष्ठ सूत्रांनी ही न्यूज 18 लोकमतला बातमी दिली आहे. त्यानुसार ही जी मराठा आरक्षण संदर्भात मराठा तरुणांना आणि मराठा समाजाला एक खूप मोठी बातमी जी आहे सकारात्मक ती आता पुढे येते. नक्की, धन्यवाद उदय, सविस्तर माहिती दिल्याबद्दल. 7 मागण्या संभाजीराजे छत्रपती यांनी मांडलेल्या होत्या आणि त्या 7ही मागण्या मान्य झालेल्या आहेत. त्याची अंमलबजावणी कशी होते, ती टाइम बाउंड होते का, या सगळ्या गोष्टी सुद्धा महत्त्वाच्या आहेत आणि अर्थात संभाजीराजे या संदर्भात विचार करतीलच अशी अपेक्षा आहे. आज ते दिवसभरात आपलं उपोषण मागे घेतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. वारकर यांनी भजन गात दिलेल्या पाठिंब्यावर छत्रपती संभाजीराजे यांना अश्रू अनावर झाले. पाहूयात त्यांनी नेमकं काय म्हटलं आहे, त्यावेळेला काय भावना व्यक्त केल्या. आपला ऋणी आहे, छत्रपती केवळ रडत नाही. वारकरी संप्रदायाने दिली होती तीच ताकद देण्यासाठी आपण इथं आला. मी मनापासून आपला ऋणी आहे, छत्रपती केवळ रडत नाही. छत्रपतींच्या डोळ्यात केव्हा अश्रू नसतात. हे नुसतं तुकाबाबांना वारकरी संप्रदायाला नतमस्तक होण्यासाठी ते होते. तुमची भक्ती आणि आमची शक्ती ज्यावेळी एकत्र येईल त्यावेळी ते स्वराज्य निर्माण होतं. दरम्यान उदयनराजेंचा संभाजीराजेंना फोन आल्याची माहिती मिळते. संभाजीराजेंच्या तब्येतीची उदयनराजे भोसले यांनी विचारपूस केली. उदयनराजेंनी संभाजीराजेंसोबत फोन करून संवाद साधला अशी माहिती मिळते आहे. उदयनराजे भोसले हे प्रत्यक्ष स्वतः आझाद मैदानावर आलेले नसले तरीसुद्धा त्यांनी संभाजीराजेंना फोन केला आणि त्यांच्या तब्येतीची विचारपूस केलेली आहे. त्यांच्याशी